श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना एकमेकांशी किती भांडा, पण कधी बोलणं मात्र बंद करू नका. भांडण करूनही बोलत राहिल्यानं त्यातून प्रेम वाढत जातं, पण बोलणं थांबवल्यानं मात्र मन दुरावत जातं. श्रोतेहो, थांबवलेलं बोलणं कधी सुरू होतं, पण न बोलण्यानं वाढलेलं अंतर कधीही कमी करता येत नाही. श्रोतेहो, आज आहोत तर उद्याचं माहीत नाही, म्हणून आपल्या माणसांना परख मात्र करू नका. प्रेम करता येत नाही तर द्वेषही करू नका. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. श्रोतेहो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्र परिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नशिबाचे दरवाजे उघडण्याची वाट पाहू नका. कष्ट करणाऱ्यांसाठी ते आपोआपच उघडतात. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्की ओळख सांगतील. कधी कोणावर विश्वास ठेवू नका. लोक कधीही बदलतात. नातं गरज म्हणून नाही तर सवय म्हणून सोडा. कारण गरज संपली जाते पण सवय कधी सुटत नाही. जपता येत नसेल तर हरकत नाही, पण एखाद्याला दुखावण्याची चूक करू नका. प्रत्येकाचा एक काळ असतो आणि तो संपला की कुणाच्या तरी खांद्यावर त्याचा शेवट होतो, आणि शेवट ही आशाच्याच खांद्यावर होतो, ज्याला तो आयुष्यभर कमी समजत असतो. गुलाब देणारा प्रियकर आणि मोगरा देणारा नवरा दोन्हीही एकच व्यक्ती असणं नशीब लागतं. एका स्त्रीसाठी सर्वात सुंदर दागिना म्हणजेच तिचं सौंदर्य. एकाच व्यक्तीला शेवटपर्यंत जीव लावणं प्रत्येकाला जमत नाही. रागात आपण एखादा वाईट शब्द बोललो की लोक तो शब्द कायम लक्षात ठेवतात, पण आपण प्रेमानं समजावलेल्या हजार गोष्टी ते नेहमीच विसरून जातात. आयुष्याचा जोडीदार हा मनासारखा नसेल तर आयुष्याचा तुरुंग होतो. वचनापेक्षा प्रयत्न महत्वाचे असतात. आपण जसे आहोत तसं आपल्यावर आयुष्यभर प्रेम करणारं माणूस हे नशिबानं मिळतं. तुमच्या सोबत चुकीचं वागणाऱ्याला त्याची लायकी दाखवून देण्याची ताकद ही तुमच्यात असताना सुद्धा तुमचं तिथून निघून जाणं म्हणजेच मॅच्युरिटी. तुमची प्रतिमा निर्माण करणं हे तुमच्या हातात असतं, पण तिला प्रशस्तीपत्र देण्याचं काम मात्र समाजाच्या हातात असतं. खूप नशीबवान असतात त्या मुली ज्यांना न मागता वडिलांसारखं प्रेम करणारा मुलगा भेटतो. मुलीला चांगला नवरा भेटला तर नशीब, नाही तर फुटकं नशीब. चार भिंती बांधून घर बनत नसतं. जेव्हा एक स्त्री त्या घरात स्वतःला गाडून घेऊन काम करते
तेव्हा त्या घराला घरपण येत असतं. मन जुळलं की नातं जुळतं. मन भरून जाईल तो मोह, आणि मन भरून येईल ते प्रेम. आयुष्य रडवत नाही आपल्याला. ज्यांना आपण आपलं आयुष्य मानतो ते रडवतात आपल्याला. पुरावे कमी पडतात तेव्हा चांगला माणूस अपराधी ठरतो. एका स्त्रीचं खरं सौंदर्य हे तिनं निर्माण केलेलं तिचं अस्तित्व असतं. काम असलं की मस्का लावतात, आणि काम झालं की चुना लावतात. नातं हे जपण्यासाठी नसतं, नातं हे जगण्यासाठी असतं. नात्यात कधी माझं तुझं नसावं, नात्यात कायम आपलं असावं. आयुष्यात पैशानं कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावानं कमावलेली माणसं ही जास्त आनंद देतात. दोघांनी समजून घेतलं तर आयुष्य अजून सुंदर बनतं. स्वतःसाठी जगायला शिका, कारण कोण कोणाचं नसतं. माणूस वाईट नसतो, माणसाची वेळ वाईट असते. निवडलेल्या व्यक्तीला खंबीरपणे साथ देणं हेच असतं खरं प्रेम. लहानपणी घड्याळ कोणाजवळ नव्हतं, पण वेळ प्रत्येकात जवळ होता. आता घड्याळ प्रत्येकात जवळ आहे, पण वेळ नाही. एखाद्याचं मन आणि मौन खूप कमी लोकांना समजतं. काही दुःख एकट्यानं सहन करायचे असतात, कारण आयुष्याचा एकटेपणा वाटून घ्यायला कोणीच नाही येत. नशा प्रेमाची असो की दारूची, दोघांमध्येही भान हरपतं. फरक फक्त एवढाच असतो की दारू माणसाला झोपवते आणि प्रेम माणसाला रडवते. ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या इतरांसोबत करू नका. काही त्रास सांगायचे नसतात, फक्त भोगायचे असतात.